कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. रुद्र शिवाचा डमरू दुमदुम आणि त्या नाद स्फोटातून हे अवघ विश्व जन्माला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी दारुका वनामध्ये काही ऋषी तपश्चर्येस बसले होते. करता करता ते एवढे गर्विष्ठ झाले की ते स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागले. कैलास पर्वतावर भगवान शिवशंकरांना हे उमगलं. त्या ऋषींना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी महाप्रचंड नटराजाचं उद्धारण केलं. नटराजाला हरवण्यासाठी ऋषींनी यज्ञ मांडला. त्या यज्ञाद्वारे नटराजाच्या अंगावर वाघ सोडला. पण नटराजानं त्या वाघाचं कातडं अंगावर परिधान केलं. त्या यज्ञातून डमरू आला. अंगावर आलेला डमरू नटराजानं उजव्या हातात घेतला. डमरू म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं उगमस्थान, म्हणजेच ओम. यज्ञातून एक महाकाय नाग अवतरला, ज्याला नटराजानं आपल्या गळ्याभोवती धारण केलं. नाग म्हणजे साक्षात कालचक्र. शिवाला हरवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून यज्ञातून अपस्मार नावाचा एक बुटका दैत्य अवतरला. अपस्मार म्हणजे अज्ञान, विस्मृती,